नमस्कार मित्रांनो, ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल. आम्ही आता आलो आहे गणपती घ्यायला. प्रॉमिस दिलं होतं की गणपती आणायचं सुद्धा ब्लॉग सेपरेट बनवीन. सो हा सेपरेट ब्लॉग बनवतो आहे आणि आता कारखान्याच्या इथे आलो आहे. येताना जर केलं नाही कारण मी बाईकवर होतो त्यामुळे करायला जमलं नाही. घाई झाली निघताना. जवळपास आम्ही 7-8 जण जास्त जण आलो आहे. आता गणपती जायला ओलातनं डायरेक्ट कळव्याला आणि आम्ही जाऊ. 2 बाईक आहेत. इथला मित्र आहे हर्षद, ज्याला तुम्ही बघितलं असेल, तो सुद्धा त्याची बाईक घेऊन आला आहे. तर 2 बाईक असतील आता इथून जाताना. आता जरा ओला बुक करतो आधी, नंतर मग गणपतीची रिसिप्ट घेऊन गणपती घेतो. आणि पाऊस आला तर लफडा नको, त्यासाठी ओला आधी बुक करून घेते, नंतर मग जाऊ. आता जाऊया जरा तिकडे, बघूया मूर्ती कशी आहे, म्हणजे कशी रंग झाली ते आम्ही पण अजून बघितली नाही. तो आता आम्हाला पण सुद्धा दिसेल. आलेलो आहे आपण ही गणेश आर्ट स्टुडिओमध्ये. मित्रांनो, आपल्या गणपती गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, ही आहे आपली ओला. तर इथे बसवतो आता गणपती आणि आम्ही बाईकने जाऊ. आपली बाईक तिकडे थांबली. गणपती बाप्पाची मूर्ती बघा. A few moments later. मित्रांनो, फायनली गणपती बाप्पा घरी आणलेले आहेत. इथेच ठेवले आहेत आतल्या खोलीत. नंतर मकर पूर्ण झाल्यावर मग मकरात बसवणार दरवर्षीप्रमाणे. आणि आता बघा लाईटमध्ये असा दिसतोय. तिथे दाखवता आला नाही नीट, सो आता तुम्हाला दाखवते. मित्रांनो, सालाबादप्रमाणे हर्षद केंगळे आलेले आहेत. जसं नाव घेतलं तसं काम सुरुवात केलेलं. अरे लावून झाल्यावर मुजतोय. हो, सिव्हिल इंजिनियर दाखवतो इथे आता. पण हे लागणार कुठे? पुढचं चौरंग बघायचं अजून झालं नाही. हे बघायचं आहे. तू आधीच मेजर नको घेऊ. सिविल इंजीनियर को बताओ, पहले डिज़ाइन देखते बाद में अप्रूवल आता है. आधीच मोजमाप घेतोय. एवढं पण गोल गोल नको. याच्यातले गोल उरले तर दे, इकडे लावतो. मगाशी लावायचे ते. मित्रांनो, ही झालेली आहे. आता इथे जागा आलेली आहे, त्याचं लावून घेतो काहीतरी. कारण आधी डिसाईड केलं होतं नाही लावणार, पण आता जागा उरलीच आहे तर लावून टाकतो. आय थिंक तेच सर्कल. आणि स्वरूप बिरजेसुद्धा आलेले आहेत, झोपत आहेत. आणि हिच्या हातात मोर चालू आहे सोनूच्या. इथे साईडला लागणार आहे, साईडच्या ह्याच्यात फ्रेममध्ये. आणि बघा ही फ्रेम एक लावून झालेली आहे. आणि हो, गणपतीसुद्धा आणलेला आहे, जे तुम्ही आता बघितलं. आता सकाळी दाखवतो तुम्हाला पूर्ण झाल्यावर. आता इथे लावतो काहीतरी. मित्रांनो, फायनली पूर्ण झालेलं आहे डेकोरेशन. बघू शकता इथे लाइटिंग वगैरे सगळं, मोर वगैरे.
तुम्हाला डिटेल्समध्ये दाखवतो. आता जे तुम्ही सिनेमॅटिक थोडेफार बघितलेत ते आता पुन्हा एकदा बघून घ्या. ते वरती अशी काही डिझाईन ठेवली होती ती. कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आता गणपतीची मूर्ती पण इथे बसवू थोड्या वेळात. त्याच्या आधी जरा मी एक डेकोरेशनचं नेहमीप्रमाणे दाखवून घेतो बोललो कसं दिसतंय पूर्ण डेकोरेशन. आणि आता इथे समोर आपले गणपती बाप्पा विराजमान होतीलच, ते तुम्हाला दाखवीन. मोरया. मित्रांनो फायनली आपले बाप्पा विराजमान झालेले आहेत. मग दाखवतो तुम्हाला आता. 1 2 3. कसं आहे कसं आहे कसं वाटतं मित्रांनो डेकोरेशन बघा. तरी एवढा उजेड येतो. आणि आपले गणपती बाप्पा एकदम गोंडस छोटेसे असे आहेत यावर्षी. कलर काम वगैरे बघा, जे तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायचं होतं दाखवायचं होतं ते आता बघू शकता कसे कलर कॉम्बिनेशन आहेत. आणि आपल्या बाजूला 3D मोड दाखवलेलं इथे दोन्ही बघा इथे आणि इथे एक सुद्धा आहे. कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडलं असेल तर शेअर करा भरपूर जणांना आणि लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. $360 देतो तुम्हाला एक.